नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजना दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर लाडक्या बहिणींनो, अ, दिनांक 25, 26, 27 डिसेंबर रोजी 3,000 रुपये हा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, लास्टपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा. लाडकी बहीण योजना 2025, 26, 27. तर या दिवशी 17वा 18वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मर्यादित नसून ही केवळ आर्थिक सहाय्यापुरती मर्यादित नसून महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्याचा एक प्रभावी उपक्रम ठरले आहे. मदत दर महिन्याला थेट बँक खात्यात जमा होणाऱ्या मदतीमुळे महिलांना घरखर्च, आरोग्य, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी मोठा आधार ठरले आहे. तर राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो महिलांच्या जीवनात या योजनेत सकारात्मक बदल घडवून आणले आहे. तर लाडकी बहीण योजना सध्या या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर शासनाच्या माहितीनुसार 17वा हप्ता व नोव्हेंबर महिन्याशी संबंधित असून त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्यामुळे प्रणालीवरील ताण कमी राहतो आणि सर्व पात्र महिलांना लाभ सुरळीतपणे पोहोचतो. यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता देण्याचीही तयारी करण्यात आली आहे. काही लाभार्थी महिलांनी सलग 2 महिन्याचे हप्ते मिळणार असल्याने त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः त्याची प्रतिक्रिया पूर्ण आहे त्यांना या दोन्ही हप्त्याचे लाभ वेळेत मिळण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि 18वा डिसेंबरचा हप्ता थेट DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केला जात आहे. तर 17व्या हप्त्याचे वितरण सुरू असून ज्याचे eKYC, आधार लिंकिंग आणि बँक खाते तपशील पूर्ण आहे अशा महिलांना प्राधान्य देण्यात येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, डिसेंबरचा 18वा हप्ता मिळवण्यासाठी eKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. काही महिलांना मागील कालावधीत थकबाकीमुळे एकत्रित रक्कम मिळू शकली नाही. तर बहुतांश महिलांना हप्ते नियोजित वेळेनुसार मिळतील. त्यामुळे कोणताही हप्ता चुकू नये यासाठी महिलांनी आपली कागदपत्रे क्लिअर करून घ्यावी व आपले बँक खात्याची KYC पूर्ण करून घ्यावे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची KYC करण्याची लास्ट तारीख आहे 31 डिसेंबर. त्याच्या अगोदर आपण KYC करून घेणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबरचा 18वा हप्ता थेट डायरेक्ट लाडकी बहिणीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर KYC पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. काही महिलांना मागील कालावधीतील थकबाकीमुळे एकत्रित रक्कम मिळू शकते. तर बहुतांश महिलांना हप्ते नियोजित वेळेनुसार मिळतील. त्यामुळे कोणताही हप्ता चुकू नये यासाठी महिलांनी आपली KYC करून घेणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजना पात्र महिला व निष्कर्ष. लाभार्थी महिलांना महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावे. वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसणे गरजेचे आहे व आपल्या घरात 4 चाकी वाहन नसणे गरजेचे आहे. ट्रॅक्टर असले तरी त्याला प्राधान्य दिलेले आहे. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये एकाच वेळी 2 हप्ते मिळणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही पात्र महिलांना यावेळी 3,000ची रक्कम एकाच वेळी मिळण्याची शक्यता आहे. तर यामध्ये नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबरचा 18वा हप्ता समाविष्ट करण्यात आला आहे. ज्याची सर्व माहिती अचूक आहे, eKYC पूर्ण आहे, आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे अशा महिलांना दोन्ही हप्ते एकत्रित थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा करण्यात येणार आहेत. साधारणपणे दरमहा 1,500 मिळणाऱ्या महिलांना यावेळी थेट 3,000 रुपये मिळण्याने घरखर्च, शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजांसाठी मोठी मदत होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्या हप्ता खात्यात जमा झाला का नाही त्याचे स्टेटस कसे चेक करायचे? तर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करा. नोंदणीकृत मोबाईल नंबर आपला टाकून लॉगिन करा. डॅशबोर्डमध्ये ॲप्लिकेशन सबमिटेड वर क्लिक करून ॲक्शन कॉलममधील रुपये चिन्हावर क्लिक करा. येथे 17वा 18वा हप्ता तुमचे पेमेंट स्टेटस पाहता येईल.
जर रक्कम जमा झाली नसेल तर तारीख व रक्कम स्पष्टपणे दिसेल. स्टेटस अपडेट नसेल तरी काळजी करायची गरज नाही, कारण DBT प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालू करण्यात आली आहे. तर लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबरचा आणि नोव्हेंबर 17वा हप्ता आणि 18वा हप्ता राज्यातील महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. तरी लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात DBT मार्फत होणाऱ्या हस्तांतरामुळे योजना अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह ठरणार आहे. योग्य कागदपत्रे, आधार लिंकिंग आणि KYC पूर्ण असल्यास कोणतेही तुमच्या खात्यात हप्ता जमा होण्यास अडचण येणार नाही. तर ज्यांना अद्याप रक्कम मिळाली नाही त्यांनी घाबरू नका. ज्याचा आर्थिक अधिकृत वेबसाईटला नियमितपणे स्टेटस तपासावे किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन मदत घ्यावी. शासनाचा उद्देश प्रत्येक लाडक्या बहिणींना हा लाभ पोहोचवण्याचा आहे. ही योजना भविष्यातही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत राहणार आहे. तरी आपली KYC पूर्ण करून घ्यावी. बँक खात्याला आपले आधार कार्ड लिंक करून घ्यावे. जर हे शासनाने नियम काढले, त्या नियमाचे पालन नाही केले तर आपले या योजनेमधून नाव डिलीट करण्यात येईल व आपल्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. धन्यवाद. भेटूया पुढचे व्हिडिओ घेऊन. तर मित्रांनो, व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.